हेच खरी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी परोपकारे नेणे परनिंदा परस्त्रिय सदा वैनी माय उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी भूतदया गाय पशुचे पालन तांनेल्या जीवन वना माझी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी तुका म्हणेची आश्रमाचे फळ परमपाद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी विठ्ठल समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जगदनीत पाणी मंडलम मंडनाणम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि संतांच्या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशम ज्ञान मूर्तिंच साक्षात प्रेम स्वरूपिणीं नामदेवस्य दयामूर्तिं नाथं वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्र निवासिनीं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठम वांतात्मजं वानरयूत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुति नंदन हे दुःख भंजन मारुति नंदन सुनो मेरी विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु हे शंकर भगवान आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु हे शंकर भगवान आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चिता चोर प्रभु जी जय जय माखन चोर राधा जी मेरी स्वामिनी मेरा दे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग सकल संत कंठभूषण संत हृदय सम्राट अनंत कृपा सागर भगवंत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्व वंदनीय श्रीमंत श्री संत देहू निवासी पंचमवेदाची निर्मिती असे असणारे जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 6 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज या वास्तुक शांतीच्या निमित्ताने निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचे आहे। आज या ठिकाणी माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा वास्तुक शांती निमित्त माझ्याकडे आलेली हरि कीर्तन रूपी सेवा ही सेवा देणारे माझे माधू काका असतील तशाच रुक्मिणी मावशी असतील यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून तसेच माझे जन्मदाते आई बाबा यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून तसेच मला ज्यांनी हे अमृत ज्ञान दिलं असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण नामवंत कीर्तनकार कथाकार भागवताचार्य अशा असणाऱ्या सौ संगीताताई जिरवणकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून तसंच मला नारदाच्या गादीचा हक्क ज्यांनी प्राप्त करून दिला असे असणारे माझे आजोबा म्हणजेच आपले आबा यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून सर्व गजानन महाराज भजनी मंडळ सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करून तसेच येथे उपस्थित सर्व नातेवाईक सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करून कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते। विठ्ठल या अभंगामध्ये जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबा
व्यवहार आहे. प्रामाणिकपणाने, इमानदारीने, नीतीने, न्यायाने पैसा मिळवावा. कसा मिळवावा? प्रामाणिकपणाने, नीतीने, न्यायाने पैसा मिळवावा. धन जरी असलं तरी ते स्वकष्टार्जित असावं. त्याचा काळवेळ पाहून उपयोग करावा. असं जो वर्तन करतो तो उत्तम गतीला प्राप्त होत असतो. उत्तमाची गती तो एक पावेल. त्याच्या कुटुंबामध्ये सुखाची प्राप्ती होत असते, त्याच्या कुळामध्ये सुखाची प्राप्ती होत असते. अभंगाच्या तृतीय चरणामध्ये महाराज म्हणतात, जो लोकांवरती परोपकार करतो, कुठल्याही प्रकारची अपेक्षा करत नाही, कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही, कुठल्याही प्रकारची अपेक्षा करत नाही, कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही, परस्त्रीला सुद्धा आपल्या आई बहिणीप्रमाणे मानतो, तो सुद्धा उत्तम गतीला प्राप्त होत असतो. आता पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, आणखीन कोण उत्तम गतीला प्राप्त होत असेल तर जो प्राणी मात्रांना जीव लावतो, जो प्राणी मात्रांना सांभाळतो, तो सुद्धा उत्तम गतीला प्राप्त होत असतो. पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. जो मुलगा शांत चित्ताने, शांत वृत्तीने लोकांशी चांगलं वागतो, लोकांशी चांगलं बोलतो, वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवतो, वडीलधाऱ्या माणसांचा मान स्वाभिमान वाढवतो, तो देखील उत्तम गतीला प्राप्त होत असतो. आणि असेच विचार, सद्विचार ज्यांच्याकडे आहेत, अशाच विचाराने जो जगतो त्याला गृहस्थ आश्रमाचे फळ प्राप्त होत असते आणि त्याच्याकडे वैराग्याचे बळ देखील असते. हा झालाय अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठला विठ्ठला. आता कीर्तनाला फारच पब्लिक जमा झालेली दिसत आहे. आता मला खरं खरं सांगा, कीर्तन किती वाजेपर्यंत घ्यायचं? 4 वाजेपर्यंत घ्यायचं? घ्यायचं काकू? 4 वाजेपर्यंत घ्यायचं का, हो की नाही? किती जणांना वाटतं कीर्तन 4 वाजेपर्यंत व्हावं असं? एकाला पण नाही वाटत? बरं, किती जणांना वाटतं की कीर्तन 2 तासात उरकून घ्यावं असं? किती जणांना वाटतं? सगळ्यांना वाटतं? बरं, आपण 2 तासात कीर्तन उरकायचा प्रयत्न करूया. विठ्ठला विठ्ठला. आज आपण कोणत्या निमित्ताने इथे उपस्थित आहोत? हो सांगा, कोणत्या निमित्ताने? वास्तुक शांतीच्या. कोणत्या? वास्तुशांती. कोणती काकू? कशाच्या निमित्ताने आपण उपस्थित आहोत? वास्तुक शांतीच्या. मग तुम्ही म्हणत असाल की वास्तुक शांती का करावी? कशा निमित्त वास्तुक शांती करावी? वास्तुशांती का करावी? वास्तुशांती कशा निमित्त करावी असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला असेल. आता वेळ तर फार झालेला आहे, सांगायचं फार होतं, पण आता थोडक्यात आवरेल. आपण ज्या जागेवरती वास्तू बांधतो किंवा ज्या जागेवरती घर बांधतो त्या जागेवरती याच्या आधी काय झालं हे आपल्याला माहीत असतं का? हो तर नाही. माहीत असतं का? तर नाही. काही वेळेस काही जागा आपल्याला चांगल्या लागतात, पण काही जागा दूषित लागतात. त्या जागेवरती आपण राहायला गेल्याच्या नंतर शांती नाही केली आणि राहायला गेलो तर आपल्या घराला दोष लागतो. वास्तुदोष म्हणतात त्याला. वास्तुदोष लागतो. मग आपल्या घरामध्ये बिमाऱ्या, अडचणी, बरकत न होणे अशा बऱ्याच अडचणी निर्माण होतात. मग त्या अडचणी निर्माण होऊ नये म्हणून जी जागा नास्तिक आहे त्या जागेला सात्विक बनवण्यासाठी वास्तुक शांती करत असतात. तुम्हाला वाटत असेल महाराज काही पण म्हणतात, पण एक रामायणातील खूप सुंदर असा प्रसंग आहे महाराज. तुम्हा सर्वांनाच वाटेल की वास्तूच्या जागेत देखील दोष असतोच. तुम्हाला माझं खरं वाटणार नाही, पण रामायणातलं मात्र खरं वाटेल की नाही? वाटेल ना. रामायणातील एक खूप गोड असा प्रसंग आहे. एकदा सीता माता, लक्ष्मणजी तसेच प्रभू श्री रामचंद्र वनवासाला, किती वर्षाचा वनवास होता महाराज? 14 वर्षाचा. 14 वर्षाच्या वनवासाकरिता जेव्हा निघाले होते तेव्हा वाटेने जात असताना काही अंतरावरती गेल्याच्या नंतर सीता मातेच्या मनामध्ये स्वार्थाची भावना निर्माण झाली. सीता मातेला वाटू लागलं आपण एका राजाची पुत्री आहोत, आपण एका राजाची सून आहोत, आपण एका राजाची राजकन्या आहोत, आपण एका राजाची पत्नी आहोत, तरी सुद्धा आपल्याला एवढं दुःख सहन करावं लागतंय.
तरी सुद्धा आपल्याला 14 वर्षाचा वनवास भोगत फिरावं लागते. आपल्या स्वामी सोबत आपल्याला 14 वर्षाचा वनवासाकरता फिरावं लागतंय. अशी स्वार्थाची भावना लक्ष्मणजीच्याही मनामध्ये निर्माण झाली महाराज. लक्ष्मणजीच्याही मनामध्ये निर्माण झाल्याच्या नंतर काही अंतरावरती गेल्याच्या नंतर माझ्या सीतामाता रडू लागल्या. पुढे प्रभू श्री रामचंद्र, त्यांच्या मागे सीतामाता, सीतामातेच्या मागे लक्ष्मणजी असे ते चालत होते. मग सीतामातेच्या हुंदक्याचा आवाज प्रभू श्री रामचंद्रांच्या कानावरती पडला महाराज. प्रभू श्री रामचंद्रांनी मागे वळून पाहिलं. प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, काय ग सीता, काय झालं? काय ग सीते, काय झालं? तुला तुझ्या वडिलांची आठवण येते का? तेव्हा सीतामाता म्हणाल्या, नाही स्वामी. पुन्हा प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, सीते मग तुला माता कौशल्याची आठवण येते का ग? तेव्हा सीतामाता म्हणाल्या, नाही स्वामी. पुन्हा प्रभू श्री रामचंद्रांनी प्रश्न विचारला, का ग सीते मग अयोध्या नगरीची आठवण येते का ग? तेव्हा पुन्हा सीतामाता म्हणाल्या, नाही स्वामी. प्रभू श्री रामचंद्रांची नजर लक्ष्मणजीकडे सुद्धा गेली. लक्ष्मणजीच्याही डोळ्यामध्ये अश्रू होते. तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी विचारलं, का रे लक्ष्मणा, का रडतोयस? काय झालंय लक्ष्मणा, का रडतोयस? एवढ्या मोठ्या राज्याचा त्याग करून माझ्या मागं वनवासामध्ये भटकतो आहेस, त्यामुळे तुला तर वाईट वाटत नाही ना? असा प्रश्न प्रभू श्री रामचंद्रांनी केला. कोणाला केला? लक्ष्मणजींना केला. लक्ष्मणजी सुद्धा काहीच नाही म्हणाले. काही अंतरावरती गेल्याच्या नंतर सीतामाता प्रभू श्री रामचंद्रांना म्हणाल्या, स्वामी, पत्नीचं आद्य कर्तव्य आहे पतीच्या सुख दुःखामध्ये साथ देणं. पत्नीचं आद्य कर्तव्य आहे पतीच्या सुख दुःखामध्ये साथ देणं. ती अर्धांगिनी असते ना पतीची, म्हणून तिचं एक कर्तव्य, एक काम आहे पतीच्या सुख दुःखामध्ये साथ देणं. असा प्रश्न जेव्हा सीतेने प्रभू श्री रामचंद्रांना विचारला, तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांच्या लक्षात आलं, ही आता कशाबद्दल बोलत आहे. पुन्हा सीतामाता म्हणाल्या, स्वामी, मगाशी आपण जेव्हा रस्ता चालत होतो, जेव्हा आपण मगाशी जागेवरतून येत होतो, तेव्हा तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत होते, तेव्हा माझ्या मनामध्ये स्वार्थाची भावना निर्माण झाली स्वामी. तेव्हा माझ्या मनामध्ये स्वार्थाची भावना निर्माण झाली. लक्ष्मणजी सुद्धा म्हणाले, दादा, माझ्या सुद्धा मनामध्ये स्वार्थाची भावना निर्माण झाली. तेव्हा प्रभू श्री रामचंद्र हसले आणि म्हणाले, सीते, यात तुझाही दोष नाही. लक्ष्मणा, यात तुझाही दोष नाही. दोष होता तो त्या जागेचा होता. ज्या जागेवरतून आपण येत होतो ती जागा दूषित झालेली होती. मग प्रभू श्री रामचंद्रांनी सांगण्यास सुरुवात केली. प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, आपण ज्या जागेवरतून येत होतो त्या जागेवरती काही वर्षांपूर्वी, काही कालावधीपूर्वी 2 राक्षस राहत होते. एकाचं नाव होतं सुंद आणि एकाचं नाव होतं उपसुंद. अशा नावाचे 2 राक्षस राहत होते. त्यांची एवढी सत्ता वाढली होती की ते इंद्र आसन सुद्धा प्राप्त करून घेऊ शकत होते. इंद्रदेवाला काळजी वाटू लागली. मग इंद्रदेवाने काय केलं महाराज? इंद्रदेवाने त्याच्या राजदरबारातील तिलोत्तमा नावाच्या एका नृत्यांगणाला या पृथ्वी लोकावरती पाठवलं, पृथ्वी तलावावरती पाठवलं. ती खाली आल्याच्या नंतर महाराज, या दोघांच्याही मनामध्ये स्वार्थाची भावना निर्माण झाली. दोन्ही भावांमध्ये घनघोर असं युद्ध पेटलं. दोन्ही भावांचं घनघोर असं युद्ध झालं. कशामुळे? तर तिलोत्तमामुळे. दोन्ही भावांमध्ये खूप मोठं युद्ध पेटलं महाराज. दोन्ही भाऊ रक्तबंबाळ झाले. आता काही वेळानंतर दोन्ही भावांचा प्राण गेला आणि त्यांच्याच रक्ताने जी जागा दूषित झाली होती त्याच जागेवरती तुमच्या दोघांचा पाय पडला. म्हणून तुमच्या मनामध्ये स्वार्थाची भावना निर्माण झाली सीते. म्हणून तुमच्या मनामध्ये स्वार्थाची भावना निर्माण झाली. असं प्रभू श्री रामचंद्रांनी सीतामातेला आणि लक्ष्मणाला सांगितलं महाराज. सांगण्याचं तात्पर्य एवढंच, जागा दूषित असल्यामुळे एवढं सगळं होऊ शकतं. तर आधीच आपण जागेची वास्तुशांती केली पाहिजे की नाही? मग तो वास्तू कसा बांधला पाहिजे, कशा प्रकारे बांधला पाहिजे, त्याच्यासाठी आपण जो पैसा
टाकतो तो पैसा कसा असला पाहिजे याचंच उत्तर महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. व्यवहारे उदास विचारे वेच करी. मग ते धन कसं प्राप्त केलं पाहिजे किंवा कसं मिळवलं पाहिजे. ते धन नीतीने मिळवलं पाहिजे, ते धन न्यायाने मिळवलं पाहिजे. ते धन नास्तिक वृत्तीने नाही तर सात्विक वृत्तीने मिळवलं पाहिजे. हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपल्याला सांगत असतात. याची माहिती महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये देत असतात. आता या ठिकाणी आपल्या महादू काकांच्या परिवाराने खूप सुंदर अशी वास्तू निर्माण केली. ही वास्तू हा संकल्प पूर्णत्वाला जाण्याकरिता 5 जणांचे आशीर्वाद लागतात महाराज. किती जणांचे? 5 जणांचे. आता तुम्ही म्हणत असाल ते 5 जण कोणते? सर्वप्रथम म्हणजे कुलदैवत देव, सर्वप्रथम म्हणजे परमेश्वर, द्वितीय म्हणजे आई वडील, तिसरे म्हणजे कोण? तिसरे म्हणजे कोण? तिसरे म्हणजे गुरु, चौथे म्हणजे आपले सर्वांचेच नातेवाईक, आणि 5वां आणि शेवटचं म्हणजे पूर्वजांचा. असे जर 5 आशीर्वाद आपल्या मागे असले ना तर आपलं प्रत्येक काम पूर्णत्वाला जात असतं. प्रत्येक संकल्प पूर्णत्वाला जात असतो महाराज. प्रत्येक संकल्प पूर्णत्वाला जात असतो. पण जर दुसऱ्याचं चांगलं होत असेल तर आपल्या देखील मनामध्ये चांगले विचार पाहिजे. एखाद्याचं चांगलं होत असेल तर आपल्याला सुद्धा त्याच्याबद्दल चांगलं वाटलं पाहिजे. जो दुसऱ्यांचं चांगलं होत असताना स्वतःच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल चांगले विचार ठेवतो. आधी दुसऱ्याचं चांगलं आणि मग त्याच्या मागे आपलं चांगलं असा जो विचार करत असतो, अशा प्रकारे जो विचार करत असतो तो काय करत असतो? उत्तमाची गती तो एक पावेल. याचं उत्तर महाराज अभंगाच्या 2य चरणामध्ये देतो. उत्तमाची गती तो एक पावेल. Oye,
उत्तम भोगेल जीवखाली. मग कोण उत्तम गतीला प्राप्त होतो? कोण उत्तम गतीला प्राप्त करतो? कोणाला उत्तम गती प्राप्त होते? तर जे सात्विक वृत्तीचे असतात त्यांना उत्तम गती प्राप्त होत असते. ज्यांचे विचार चांगले असतात, ज्यांची भावना चांगली असते, ज्यांचे दुसऱ्यांबाबतचे विचार चांगले असतात, ते उत्तम गतीला प्राप्त होत असतात. जे लोकांवरती उपकार करतात, परोपकार करतात, ते सुद्धा उत्तम गतीला प्राप्त होत असतात. जे परस्त्रीला आई बहिणी समान मानतात, ते सुद्धा उत्तम गतीला प्राप्त होत असतात. आता परस्त्रीला आई बहिणी समान मानणारे या महाराष्ट्रामध्ये एकच राजे होऊन गेले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोण महाराज? छत्रपती शिवाजी महाराज. महाराज, एक वेळचा प्रसंग आहे. एक वेळ लाल किल्ल्यावरती शाहिस्तेखानाची छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटे छटली. शाहिस्तेखान सैरवैर पळू लागला. शाहिस्तेखान लपण्यासाठी जागा शोधू लागला. जेव्हा शाहिस्तेखान लपण्यासाठी जागा शोधत होता, तेव्हा त्याची बहीण रडत रडत आली. पळत पळत धावत धावत रडत रडत आली आणि म्हणाली, भैया, ओ भैया, वो शिवा मेरी बेटी को उठा के ले गया भैया. असं जेव्हा शाहिस्तेखानाची बहीण त्याला म्हणाली, तेव्हा शाहिस्तेखान म्हणाला, ओरडला आणि म्हणाला, चुप कर पगली, वो शिवा किसी की उंगलियां काट सकता है, वो शिवा किसी की गर्दन मांझ सकता है, वो शिवा किसी का प्राण ले सकता है, लेकिन वो शिवा किसी भी औरत को हाथ नहीं लगा सकता. वो शिवा किसी भी औरत को हाथ नहीं लगा सकता. काळ्या रात्री चमकत होत मुसलमानाची सुना, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुना. हो त्या सुनेला आई म्हणाला, त्या स्त्रीला आई म्हणाला, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान
टाळ्याच वाजवायला सांगितल्यात, पैसे नाही, टाळ्या वाजवा. प्रत्येकाने टाळी वाजवा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, अहिल्याबाई होळकर माता की, यशवंतराव होळकर की. कसा होता माझा राजा? परस्त्रियांचा मान सन्मान ठेवणारा होता माझा राजा. परस्त्रीला आई बहिणी समान मानणारा होता माझा राजा. जर असे सात्विक वृत्तीची मुलं जन्माला आली तर ते का उत्तम गतीला पावणार नाहीत महाराज? सांगा ना, का उत्तम गतीला पावणार नाहीत? यावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जन्माला यावा. तर धर्मवीर संभाजी महाराजांसारखा राजा जन्माला यावा तर यशवंतराव होळकरांसारखा राजा जन्माला यावा, जो परस्त्रीला सुद्धा आपल्या आई बहिणीप्रमाणे मानतो, असा राजा या महाराष्ट्रामध्ये जन्माला यावा. महाराज, या महाराष्ट्रामध्ये जन्माला यावा. कोण उत्तम गतीला प्राप्त होतं? याचंच उत्तर जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या तृतीय चरणामध्ये देतात. पर उपकारी नेने पर निंदा, 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 पर आता सर्वांनी हात वरती घ्या, सर्वांनी हात वर, सर्वांनी घ्या, सर्वांनी घ्या. भजन करायचं का? आरती हात खालीत वरती घ्या, सर्वांनी हात. सकाळपर्यंत नाही आवरते, राहू दे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
टाळ्या वाजवा यांच्या सर्वांसाठी. ह्याच वास्तू निर्माण झालेली आहे ती कोणाच्या कृपेमुळे झालेली आहे हो? मामांच्या कृपेमुळे. बरोबर आहे की नाही? मामांच्या कृपेमुळे झालेली की नाही? झालेली का नाही? मामांच्याच कृपा आशीर्वादाने झालेली ना. आता मग माधू मामांना सुद्धा वाटत असेल, मामांना म्हणावं असं वाटत असेल, एवढं तू दिलं सारं वाटत सपान, याची मी आयुष्यभर ठेवीन जाण. एवढं तू दिलं सारं वाटत सपान, मी आयुष्यभर ठेवीन जाण. बंगल्यात राहतो मोठ्या गाडीत फिरतो बाबांची वाहनी. आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीत फिरतो बाबांची वाहनी. बंगल्यात राहतो मोठ्या गाडीत फिरतो बाबांची वाहनी. आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीत फिरतो बाबांची बाळू मामांच्या नावानं. ही जी वास्तू निर्माण झालेली आहे ती मामांच्या कृपेमुळे झालेली आहे. मामांची पूर्णपणे कृपा माधू काकांवरती आणि रुक्मिणी मावशींवरती झालेली आहे, म्हणून ही वास्तू पूर्णत्वाला आलेली आहे. मामांची कृपा असेल तर सर्व कामं होतात. मामांची कृपा लागते महाराज. मामांची कृपा असल्याशिवाय काहीच खरं नाही. मामांची कृपा असेल तर सर्व काही होऊ शकतं, आणि मामांची कृपा नसेल तर झालेलं सुद्धा बिघडू शकतं. ही आहे मामांची ताकद.
मामांच्या कृपेमुळे माधू काकांचा आणि रुक्मिणी मावशींचा वास्तू तयार झालेला आहे, निर्माण झालेला आहे, फक्त आणि फक्त मामांच्या कृपेमुळे. आता तुमच्या मनामध्ये मग आणखीन एक प्रश्न असेल, आणखीन उत्तम गतीला कोण प्राप्त होतं किंवा आणखीन उत्तम गतीला कोण पावतं? तर जे पशुचं पालन करतात, पशुमात्रांवरती प्रेम करतात, ते सुद्धा उत्तम गतीला प्राप्त होत असतात. आपले आणखीन 3 चरण सोडून झालेले आहेत, 3 सोडायचे बाकी आहेत, म्हणून आपण आवरूया, हे चरण आपण आवरून घेऊया. उत्तम गतीला आणखीन कोण प्राप्त होत असेल तर जो प्राणी मात्रांवरती प्रेम करतो, जो प्राणी मात्रांना जीव लावतो, तो सुद्धा उत्तम गतीला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. याचं उत्तर जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये. जाता जाता एवढंच सांगेल, आई वडिलांची सेवा करा, गुरुजनांची सेवा करा. ज्यांनी तुम्हाला जन्म दिलाय त्या आई वडिलांची सेवा करा. अरे एक वेळ त्या बापाला घालायला बनियान नव्हती, अरे एक वेळ त्या बापाला घालायला बनियान नव्हती, पण तुला मात्र त्या बापानं राजासारखं ठेवलं बर का, हे विसरून चालणार नाही. अरे एक वेळ तू कोणालाही वाईट बोल, पण आई वडिलांना कधीच बोलू नको बर का. त्यांच्या एवढे कष्ट कोणी केलेत ना, त्यांच्या एवढे परिश्रम आपल्यासाठी कोणी केलेत ना, तर हे आपल्याला माहित नाही महाराज. आणि खरोखरच आपल्या आई वडिलांनी एवढे परिश्रम कोणीही या जगामध्ये केलेले नाही. या जगामध्ये कोणीच आपलं नाही, फक्त आणि फक्त आपले आई वडील सोडले तर महाराज. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. एकदा डोंगरा आड गेलेला सूर्य तुम्हा मला पुन्हा दिसू शकतो महाराज. डोंगरा आड गेलेला सूर्य तुम्हा मला पुन्हा दिसू शकतो, पण माती आड गेलेले आई वडील मात्र तुम्हा मला पुन्हा दिसू शकत नाही महाराज. जोपर्यंत आहेत ना महाराज तोपर्यंत त्यांचा सांभाळ करा, जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांना जपा महाराज. गेल्याच्या नंतर रडून काहीच फायदा नाही, आहेत तोपर्यंत सांभाळा महाराज, आहेत तोपर्यंत जपा महाराज. महाराज एक वेळची परिस्थिती सांगते महाराज.
एका मुलीला बाप नव्हता महाराज. नुकतंच लग्न झालं होतं, बाप नव्हता. आता काय करावं. एके दिवशी त्या मुलीची जाऊ माहेरी गेली महाराज. तेव्हा ती मुलगी रडू लागली आणि म्हणू लागली, माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेनं पुसताना, उरी उंड कदात तोया गोष्ट बापाची सांगताना. जो स्वतः ऊसाची कांड चाकतो आणि लेकरांसाठी भाकरी ठेवतो, जो स्वतः ऊसाची कांड चाकतो आणि लेकरासाठी भाकरी ठेवतो, त्याला बाप म्हणतात. जेवणाची शिदोरी बांधणारी आई प्रत्येकाच्या लक्षात आहे. काय महाराज, जेवणाची शिदोरी बांधणारी आई प्रत्येकाच्या लक्षात आहे, पण जीवनाची शिदोरी बांधणारा बाप कित्येक जणांच्या लक्षात आहे. हो आहे का? कित्येक जणांच्या लक्षात आहे. काय केलंय त्या बापानं? ऐका, काय केलंय त्या बापानं? ऐका. तुम्ही विचारतात ना महाराज, आजकालची तरुण मुलं विचारतात, बाबा तुम्ही काय केलं हो आमच्यासाठी? आई तू काय केलं ग आमच्यासाठी? आजकालची तरुण मुलं असं विचारत असतात. त्यांच्यासाठीच ऐक, तुझ्या बापानं काय केलंय? ऐक,
काय केलंय? ऊसाची कांड स्वतः चाकलेत आणि तुझ्यासाठी भाकर ठेवली रे. अरे तो बाप दिसताना बाहेरून कठोर दिसतो, पण आतून मात्र एवढा मऊ असतो ना, अगदी फणसासारखा असतो रे तो बाप. दिसताना बाहेरून काटेरी दिसतो, पण आतला जो मऊ गाभा असतो ना, तो बाप जाईपर्यंत कोणालाच कळत नाही महाराज. जोपर्यंत बाप नावाची सावली आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत नसते. पण एकदा ती सावली निघून गेली ना महाराज, पुन्हा ती सावली स्पर्श सुद्धा करायला मिळत नसते महाराज. स्पर्श सुद्धा करायला मिळत नसते. काय केलं बापानं? कसा होता बाप? बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, उसा मळ्यात तोडतो या, भाकर पुरण ठेवूनी, कांड उसाचं चाकतो या, खवास खनिस फाटलेली, सुई दोऱ्यान शिवलेली, माझ्या बापाच्या पत्राला सदा ठिगाळ जोडलेली. बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पुरण ठेवूनी, कांड ऊसाचा चाकतो या. असा असतो तो महाराज बाप. बाप दिसताना कठोर दिसतो, बाप बाहेरून दिसताना अगदी फणसासारखा काटेरी दिसतो, पण आतून मात्र बाप बघितला ना, फणसात जसा मऊ गाभा असतो ना महाराज, त्याच प्रकारे बाप असतो महाराज. बाप आहे तोपर्यंत कळत नाही, पण बाप एकदा निघून गेल्यावर पुन्हा मिळत नाही महाराज. महाराज एक वेळचा दृष्टांत सांगेल, आठवला म्हणून जाता जाता सांगून जाईल. महाराज असेच पावसाळ्याचे दिवस होते. महाराज पावसाळ्याचे दिवस होते. पावसाळ्याचे दिवस होते. अजय आणि मेघा बहीण भाऊ गाडीतून ड्रायव्हिंग करून चालले होते. रात्रीचे 12:30 वाजले होते. महाराज ड्रायव्हिंग करून चालले होते. जात असताना गाडी मध्येच बंद पडली. विजांचा कडकडाट दोघांनाही भीती वाटू लागली. आता तर रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. बघता बघता 1:45 झाले तरी सुद्धा गाडी तिथेच. गाडी चालूच होईना महाराज. तेवढ्यात एक रक्तबोंबाळ झालेला माणूस त्यांच्या गाडीपाशी आला. त्यांच्या गाडीपाशी येऊन त्यांच्या काचेवरती हात रेंगाळू लागला, पाया पडू लागला, विनंती करू लागला. पण मेघा मात्र फार घाबरली महाराज. मेघा म्हणाली, दादा गाडीच्या बाहेर जाऊ नकोस दादा, दादा माझा ऐक दादा. पण अजय म्हणाला, अगं मेघा ते हात जोडतायत, विनंती करतायत, घाबरू नकोस, थांब मी बघतो ते कोण आहेत. अजयनं गाडी उघडली आणि गाडीच्या बाहेर गेला. विचारलं, काका काय मदत हवी आहे का? काय झालंय हो काका? काका काय मदत हवी आहे का तुम्हाला? काय झालंय? तेव्हा तो माणूस म्हणाला, बाळा मी तुझ्या पाया पडतो रे, बाळा मी तुझ्या पुढे हात जोडतो रे, बाळा वाटलंच तर तू जर, अरे बाळा माझ्या 2 लहान लहानशा मुली आहेत रे, एवढ्यात आमचा अपघात झाला रे, एवढ्यात आमचा अपघात झाला. माझ्या 2 लहान लहान मुली आहेत, आमची गाडी दरीत कोसळलेली आहे रे. एक काम कर बाळा, त्या दरीमध्ये जा आणि माझ्या मुलींना बाहेर काढून आण रे. मी तुझ्या पुढे हात जोडतो रे, मी तुझ्या पाया पडतो रे. अशी विनंती तो बाप करू लागला महाराज. अजयने देखील त्या काकांचं ऐकलं आणि अजय त्या गाडीपाशी गेला महाराज. त्या 2 मुलींना बाहेर काढत असताना अजयने पाहिलं तर तेथे वरती जे काका अजयच्या हातापाया पडत होते ना, हात जोडत होते ना, त्याच काकांचा मृतदेह त्या गाडीमध्ये होता महाराज. महाराज मेल्याच्या नंतर सुद्धा बाप लेकराची काळजी करत असतो.
मेल्याच्या नंतर सुद्धा बापाला लेकराची काळजी असते, हा असतो महाराज बाप. मेल्याच्या नंतर सुद्धा लेकराच्या आयुष्याची भीक मागणारा जो असतो त्याला बाप म्हणतात महाराज. सहजासहजी असं आपल्याला कोण मिळत नाही महाराज. पण मिळाल्याच्या नंतर आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आई वडील आहेत ना, आई वडिलांना जपा, सांभाळा. मी काय म्हणत नाही त्यांना गादीवरती झोपवा असं मी काय म्हणत नाही, पण 2 टाइमचं जेवण द्या, ते जेवण सुखाने द्या, चांगलं बोलून ते जेवण द्या, तरी सुद्धा तुम्हाला फार आशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाही महाराज. महाराज, जो पुत्र अशा प्रकारे वर्तन करतो, जो पुत्र अशा प्रकारे वागतो ना, तो आपल्या वडिलांचं महत्व वाढवत असतो महाराज. महाराज, खरोखर आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना जपा. जर प्रत्येकाने आई वडिलांना सांभाळलं ना, जर प्रत्येकाने आई वडिलांना जपलं ना, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये एक सुद्धा वृद्धाश्रम राहणार नाही महाराज. सर्व वृद्धाश्रम बंद होतील, कारण सर्वांचेच आई वडील घरी असतील ना महाराज. म्हणून प्रत्येकाने आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना जपा, प्रत्येकाने जपा महाराज. हीच माझी कळकळीची विनंती आहे, हीच माझी नम्र विनंती आहे महाराज. जो पुत्र सात्विकतेने, जो पुत्र आपल्या आई वडिलांना सांभाळतो, जो पुत्र वडीलधाऱ्या माणसांची मान वाढवतो, सन्मान वाढवतो, तो पुत्र देखील उत्तम गतीला प्राप्त होत असतो. तो पुत्र देखील वडिलांचं महत्व वाढवत असतो. हेच महाराज अभंगाच्या 5व्या चरणात माझी कीर्तनरूपी सेवा समाप्त करते. महाराज, जाता जाता सांगितले तेवढंच करा. आई वडिलांना जपा, आई वडिलांना सांभाळा. जर तुम्ही त्यांना सांभाळलं तर तुम्हाला काशीला जाण्याची काही गरज नाही, तुम्हाला उज्जैनला जाण्याची काही गरज नाही, तुम्हाला खाटू श्यामला जाण्याची काहीच गरज नाही. कारण खाटू श्याम, काशी विश्वनाथ तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. महाराज, ज्या प्रकारे माझ्या भक्त पुंडलिकांनी आई वडिलांची सेवा केली, या जगाचा, या विश्वाचा मालक त्याच्या दारामध्ये येऊन उभा राहिला.
त्याच प्रकारे तुमच्याकडे देखील या जगाचा या विश्वाचा मालक आल्याशिवाय राहणार नाही महाराज. आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना जपा, आई वडिलांची काळजी घ्या, एवढंच मी सांगेन. म्हणू नका हे नातेवाईक माझा आहे, ते नातेवाईक माझा आहे, अशी अपेक्षा कोणाकडूनही करू नका. अहो, आपले बहीण भाऊ आपले नाहीत तर तुम्ही काय दुसऱ्यांची अपेक्षा करता महाराज? आपले बहीण भाऊ आपले नाहीत, तुम्ही काय दुसऱ्यांची अपेक्षा करता? नाही रे